आता एक धक्कादायक बातमी समोर येते। पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात जिवंत अळ्या आढळल्यात, तसंच अन्नाला बुरशी लागली आहे। मुलांना पुरवण्यात येणाऱ्या मिलेट न्यूट्रिटिव्ह बार फूड मध्ये जिवंत अळ्या आणि बुरशी आढळून आलेली आहे। त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील हे धक्कादायक वास्तव। विद्यार्थ्यांच्या पोषण आहारामध्ये जिवंत अळ्या आढळल्यात, तसंच अन्नाला सुद्धा बुरशी लागलेली आहे आणि त्याचमुळे प्रशासनाचं या सगळ्याकडे लक्ष आहे का, असा सवाल नागरिकांनी पालकांनी उपस्थित केलेला आहे। प्रतिनिधी मनोज सातवी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। मनोज, आपण पाहतोय पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील हा धक्कादायक प्रकार, काय कारवाई केली जाते आता या प्रकारानंतर? ऋतुजा, अद्याप तरी या संदर्भात कोणतीही कारवाई झालेली नाहीये। मात्र हा जो प्रकार आहे, विद्यार्थ्यांना जे पोषण आहार दिलं जातं, या पोषण आहारामध्ये अशा प्रकारच्या जिवंत अळ्या आणि बुरशी आढळल्यामुळं विद्यार्थ्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालेला आहे। या संदर्भात ज्या शाळा आहेत त्या शाळांनी जिल्हा परिषदेकडे या संदर्भातल्या तक्रारी देखील केलेल्या होत्या। मात्र जिल्हा परिषदेकडून या ठेकेदारावर किंवा अशा प्रकारच्या जे अन्न विद्यार्थ्यांच्या जीवितास हानिकारक आहे अशा प्रकारच्या अन्न पुरवठा करणाऱ्या जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये। त्यामुळं कुठेतरी अधिकारी आणि ठेकेदार यांचं साठोलोटा आहे का, असा प्रश्न हे पालकांकडून विचारला जातोय। एकंदरीत ही बुरशी आणि अळ्या सापडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय आणि पालक वर्गामध्ये याच्या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। निश्चित, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी हा खेळच म्हणावा लागेल आणि या संदर्भात तातडीनं कारवाई कधी होते हे पाहायचंय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।